सांगली महानगरपालिकेत अधिकारी आणि कर्मचारी यांनी सामुदायिक वंदे मातरम गीत गायन केले। महापालिकेचे सहाय्यक आयुक्त अशोक मानकापुरे यांच्या उपस्थितीत महापालिका अधिकारी कर्मचारी यांनी वंदे मातरम गीताचं गायन केलंय। राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर वाहन तपासणी दरम्यान नियमबाह्य ट्रेलरवर आरटीओ अधिकाऱ्यांनी कारवाई केली आहे। मात्र ही कारवाई चालक आणि वाहन मालकांना न रुचल्यानं त्यांनी थेट आरटीओ अधिकाऱ्यालाच धमकी दिली आहे। गांगुर्डे यांनी तत्काळ देवरी पोलीस स्टेशनला तक्रार केली असून चालक आणि मालकाविरोधात गुन्हा नोंदवण्यात आलाय। गांगुर्डे यांनी या वाहनांच्या नोंदणी रद्द करण्यासाठी परिवहन आयुक्तांकडे ऑनलाईन तक्रार केली आहे। धनंजय मुंडे यांचे सहकारी दादा गरड यांचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय। अंतरवाली सराटी येथील हा व्हिडिओ आहे। जरांगे यांना जीवे मारण्याचा कट रचणाऱ्या आरोपीत गरड यांचाही समावेश आहे। या व्हिडिओमध्ये दादा गरड यांनी जरांगे यांच्या सहकाऱ्यांकडे कबुली दिल्याचं दिसतंय। वलगाव चांदूर बाजार महामार्गावर असलेल्या शिराळा शेत शिवारात युवकाचा मृतदेह आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे। मृतकाच्या शरीरावर मोठ्या प्रमाणात शस्त्राचे घाव आहे। मृतकाची ओळख अद्यापही पटलेली नसून पोलिसांकडून पुढील तपास करण्यात येतोय। वर्ध्याच्या केळझर गणेश कुंडात तरुणीचा मृतदेह आढळलाय। तरुणीची आत्महत्या की हत्या अद्याप अस्पष्ट आहे। सेलू पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। बेळगावात ऊस आंदोलनाला हिंसक वळण आलंय। ऊस दर निश्चितीबाबत सीमा भागातील शेतकऱ्यांनी आंदोलन केलंय। सरकार लक्ष देत नसल्यानं आंदोलक आक्रमक झाले असून आक्रमक आंदोलकांना पोलिसांनी पांगवलं। वर्ध्याच्या शहरातील बजाज चौकात वाहतूक व्यवस्थापनासाठी लावलेला नवीन सिग्नल नागरिकांसाठी डोकेदुखी ठरतोय। बजाज चौकात चारही दिशांनी वाहनांच्या तब्बल 200 ते 300 इतक्या रांगा लागल्या होत्या। तर या गोंधळात पुलगाववरून आलेल्या 2 रुग्णवाहिकाही अडकल्या। मोकळा रस्ता न मिळाल्यानं रुग्णांच्या नातेवाईकांनी प्रशासनावर संताप व्यक्त केला। दरम्यान वाहतूक कोंडी न सावरता वाहतूक विभागाचे काही कर्मचारी चलान देण्यातच व्यस्त असल्याचं दिसलं। त्यामुळे प्रशासनानं तातडीनं सिग्नल वेळेत बंद करून पर्यायी व्यवस्था करणं गरजेचं असल्याची मागणी नागरिक करतायत।